पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करायचंय. महत्वाच्या मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचे विनंती असेल. मॅचला होईल सुरुवात. आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटला जातोय आणि सत्याची झेल सुटले यावेळेस. विराट स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप चुकी होते. या दोन्ही चेंडूवरती दोन्ही खेळाडूंचे दोन्ही ओपनरची कॅच ड्रॉप झाले आणि त्यानंतर मात्र मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळू शकते. चला स्पीडअप करायचे विनंती असेल. आणि आता मात्र ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप, दुसऱ्या बॉलवरती देखील कॅच ड्रॉप, दोन्ही बॉलवरती सिंगल्स. बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. लेट कट खेळायचा होता परंतु चेंडूला रीड करता आलेलं नाही आणि जेव्हा रीड करता येत नाही तेव्हा मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. फलंदाज सत्याला चांगला खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाज डीजे चांगला खेळ करतोय. यावेळेस डेड बॉल असेल. रनअप घेत असताना हातातून चेंडू उठताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक पळतो परंतु डीप पॉइंट मध्ये हा येतोय चौकार. हा या येत आहे 4 धावा. धावसंख्येमध्ये होईल बदल आणि त्या 4 धावांनी समीकरणात होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. चांगला खेळ, पॉवर प्ले चांगला डॉमिनेट केला जातोय. धावसंख्येमध्ये बदल केला जातोय. धावसंख्येचं समीकरण पुढे सरकताना पाहायला मिळेल. आता मात्र पुन्हा एकदा मिस टाइम झाला यावेळेस. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. स्टॉप झालाय बॉल. 2 बाउन्स पकडला जातोय खेळ आणि त्यानंतर मात्र 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न मात्र होतोय. धावसंख्येचं समीकरण 2 ने पुढे सरकताना धावसंख्या 8च्या घरामध्ये. 8 धावा आतापर्यंत पाहायला गेलं तर येताना पाहायला मिळतं धावफलकावरती. चांगलं समीकरण पाहतोय सध्याच्या घडीला आणि त्यानंतर मात्र
यावेळेस मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि 4 धावा बघताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगली बॅटिंग पॉवर प्लेचा वापर चांगला केला जातोय आणि चौथ्या पाहायला गेलं तर 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत 6व्या क्रमांकाच्या चेंडूवरती. आणि जिथे मात्र धावसंख्या 12च्या घरामध्ये पॉवर प्ले संपुष्टात येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाचा आता मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज येताना पाहायला मिळेल अभि. आडव्या बॅटने खेळायचा होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. चांगल्या टप्प्यावरती चेंडू यावेळेस पडताना पाहायला मिळेल. धावसंख्येचं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी होताना पाहायला मिळेल. चांगली दिशा पकडली जाते. पहिला चेंडू येतोय निर्धाव. निर्धाव चेंडूचा खेळ असा त्याच्या कडीला. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी चांगली दिशा पकडली जाते. चांगला टप्पा आणि चांगली दिशा ही. आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर चांगल्या टप्प्याची गोलंदाजी येताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र तिसरा चेंडू विकेट प्राप्त होते. विराजने मात्र या मॅचला पूर्णपणे घालवले की काय. 3 चेंडू कोणतीही धाव नाही. पहिल्या 2 चेंडूवरती डॉट बॉल आले. तिसऱ्या चेंडूवरती क्लोज किपिंग करत असताना फलंदाज बाद. नवीन फलंदाज अरविंद येतोय. 12 आकड्यावरती पहिली विकेट प्राप्त होते. आणि त्यानंतर मात्र ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. बघता बघता 2 धावा कंप्लीट झालेत आणि तिसरीचा प्रयत्न थांबवला यावेळेस. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. कारण की लॉंग स्टॉप रिझनला चेंडू थांबवणं कुठेतरी अवघड होताना पाहायला मिळतं. आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर आडव्या बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत की काय. फलंदाज यावेळेस बाद होतोय. चुकी झाली यावेळेस. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. 1 धाव कंप्लीट.
धावसंख्येचं समीकरण बदलताना पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती पाहायला गेलं तर खेळ चांगला झाला यावेळेस. आणि त्यानंतर मात्र शेवट ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला, 2 षटक जेव्हा होतील तेव्हा तर धावसंख्या किती असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आहे आणि हा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक खेळाय. डीप स्क्वेअर लेग रिजनच्या वरून हा येतोय षटकार आणि 6 धाबा खूप महत्वाच्या होत्या, कारण की सुरुवातीच्या चेंडूंवरती धाबा आल्या नव्हत्या 3 चेंडूंवरती. त्यानंतरच्या 3 चेंडूवरती धाबा येताना पाहायला मिळतात 9, म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचते 21च्या घरामध्ये. शेवटचं महत्वाचं षटक घेऊन आता मात्र गोलंदाज कोणता येईल, तिसरं षटक. आणि त्या तिसऱ्या षटकादरम्यान कोणता गोलंदाज या गोलंदाजी करताना पाहायला मिळेल या मॅचमध्ये. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती दर्शन जाधव येताना पाहायला मिळेल. या मॅचमध्ये या खेळाडूची इकॉनॉमी कशी असेल आपल्याला पाहायला मिळेल, कारण की महत्त्वाची मॅच आहे आणि त्या महत्त्वाच्या मॅचमध्ये शेवटचं षटक हाताळताना पाहायला मिळतो. पाहायला गेलं तर कुठेतरी हा गोलंदाज सुरुवातीच्या षटकासाठी येताना पाहायला मिळतो, परंतु आज तिसरं महत्त्वाचा आणि निर्णायक अंतिम षटकासाठी गोलंदाज येताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करणं महत्त्वाचं आहे. वाईट बॉल सुरुवातीला आलाय. चांगला टप्पा, चांगली दिशा पकडली जाते, चांगली लाईन अँड लेंथ. वाईड बॉलची कमतरता जो चेंडू होता ना ते भरून काढले. वाईड बॉल आला, त्यानंतर अतिरिक्त धावानंतर डॉट बॉल येणं महत्त्वाचं होतं. ती कमतरता भासली आणि ती कमतरता भरून काढले. गॅप शोधण्याचा प्रयत्न, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे, चेंडूखाली क्षेत्ररक्षक देखील लगेच आला. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्येचं समीकरण फ्री सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या 23च्या घरामध्ये 23 धावा. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि डायरेक्ट हिट असती तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला असता. तिसरीचा देखील प्रयत्न केला जातो, यशस्वी होईल. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न फलंदाज होईल बाद. एक धाव खूप महत्वाची आहे. त्या एका धावेसाठी पाहायला गेलं संपूर्णपणे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय आणि धावसंख्या 25 या आकड्यावरती. मिस टाइम झालाय. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेचं रूपांतर दुसरीमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळते. 1 रन कन्वर्ट इंटू 2 या 2 धावा येताना पाहायला मिळतात. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये कशा पद्धतीने केले जातं ते मात्र दाखवलं जात आहे पूर्णपणे प्रॉपर एक्झाम्पलने. आणि 5 चेंडूचा खेळ झाला आहे.
चार चेंडूंचा खेळ झाला आहे. 5व्या क्रमांकाचा चेंडूचा खेळ आता पाहायला मिळेल आणि धावसंख्या आता आपल्या 27 या आकड्यावरती. यावेळेस पाहायला गेलं तर विकेट प्राप्त होते महत्त्वाच्या चेंडूवरती. शेवटचा बॉल आता मात्र बाकी असेल. शेवटचा बॉल. नवीन बॅटर सूरज. शेवटचा बॉल 27 ही धावसंख्या. ऑन साईडला चांगला खेळ खेळा. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि तिसरीचा देखील प्रयत्न होईल परंतु फलंदाज बाद. 29 धावा झाले. 30 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 30 धावा बनवायचे आहेत. पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस भैरवनाथ वरेकरवाडी आणि भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी. भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी आणि वरेकरवाडी या. चला भैरवनाथ 11 वरेकरवाडी टॉससाठी या. तसेच लिबर्टी चषक 2026 मध्ये पाहायला गेलं तर लारा सर देखील उपस्थित आहेत. रामलीला मैदान सारसोळीचे ते ओनर आहेत. चला मस्करवाडी नंबर 1 लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सलामीची जोडी पाठवायची बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी. चला स्पीडअप करायचंय. चला स्पीडअप करा. मस्करवाडी नंबर 1 क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या आणि सलामीचे जोडे पाठवायचे. मस्करवाडी नंबर 1 क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळेल आणि बॅटिंग करत असणारा संघ जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी.
तसेच लारा सरांच्या शुभ हस्ते यामागचा टॉस केला जातोय. चला स्पीडअप करा, सलामीची जोडी पाठवायची. महत्वाची मॅच. टॉस केला जातोय. टॉस विजेता संघ निर्णय कळवायचा आहे गोलंदाजी करण्याचा. धन्यवाद. श्री भैरवनाथ तेलेवन वरेकरवाडे संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर आमंत्रित केलं बॅटिंगसाठी. साहिल आणि निलेश. साहिल आणि निलेश ही जोडी. साहिल स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला निलेश. आणि बॉलिंग ट्रॅकवरती विराज. पहिल्या गेलं तर बॅटिंग करताना काही खास करता आलं नाही या खेळाडूला, परंतु गोलंदाजीमध्ये जर काहीतरी खास करतोय तर मॅच मात्र नक्की ट्विस्ट येताना पाहायला मिळेल. पाटण विभागातून बिलॉंग करतो हा संघ आपण पाहतो आणि या मॅचमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने केला, गॅप शोधलाय. 360 डिग्रीचं सर्कल ग्राउंड आणि पहिल्याच बॉलवरती गॅप शोधण्याचं काम केलंय. धावसंख्या 4, 26 धावांची आता मात्र गरज. पहिल्या बॉलवरती चौकार जर येतो ना तर आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लेवल हाय आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती येतोय चौकार. पवेलियनमधून सेट होऊन आलाय हा खेळाडू आणि येताना मात्र येणाऱ्या काळामध्ये पाहिलं गेलं तर येतोय चौकार. आता कशा पद्धतीने 18 बॉल 17 बॉल आणि 26 धावांची गरज. आडव्या बॅटने फटका गेलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला गेलाय. चांगलं झेल अरविंद या खेळाडूने पकडलाय. टीट फॉट ॲड जसे तसे प्रत्युत्तर. पहिल्या चेंडूवरती चौकार येतो तर दुसऱ्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळते आणि साहिल हा खेळाडू होईल बाद. नवीन बॅटर येताना पाहायला मिळेल बाबा. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. ऑफला चांगला स्ट्रोक खेळ आहे, चेंडूच्या खाली कोणताही क्षेत्ररक्षक नाही. पॉवर प्लेचं षटक आणि 4 धावा येत आहेत. बाबाने आले सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती पाहायला गेलं तर फलंदाज साहिल पाहायला मिळालं. दुसऱ्या बॉलवरती विकेट. तिसऱ्या बॉलवरती नवीन खेळाडू बाबा आला. बाबाच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र चौथा चेंडू जर विकेट फलंदाजाला आउट करण्यामध्ये यशस्वी गोलंदाज होतोय तर या मॅचमध्ये टिटफॉट ॲट जसेच तसे प्रत्युत्तर. एक तुझा तर दुसरा माझा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी चुकी झाले. लॉंग स्टॉप रिझर्वमध्ये नॉन स्टॉप चेंडू जातो की काय, परंतु फेकी होईल. 1 धाव. वाईट +1 या 2 धावा आहेत. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 10. धावसंख्या 10च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळेल आणि
आता मात्र शेवटचे 3 चेंडू. तर 3 चेंडूमध्ये पॉवर प्लेमध्ये जर 8 धावा येतात तर 18 धावा होताना पाहायला मिळतील. 2 चौकार फक्त येणं महत्वाचे आहेत. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जातोय, पळतोय, धावतोय, वन बाउन्स निघून जातो 4 धावांसाठी. 14 धावा धावफलकावरती लावलं. 30 धावांचं लक्ष आहे. तिथे मात्र पहिल्या 4 चेंडूमध्ये 14 धावा धावफलकावरती लावताना पाहायला मिळत आहेत. तर शेवटचे आता मात्र पाहिलं गेलं तर येताना पाहायला मिळतील चेंडू 2 या पहिल्या षटकातील. आणि त्यानंतर मात्र मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल. येस, प्रत्येक खेळाडूने चौकाराने सुरुवात केली. आणि पाहिलं गेलं तर बाबा या खेळाडूच्याकडून पाहिलं गेलं तर चौकार येताना पाहायला मिळेल. आणि निलेशच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. 3 फलंदाज 12 धावा, प्रत्येक चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. आणि त्यानंतर धावसंख्या 14. यावे स्ट्रेट हिट, लॉंग ऑन झोन मध्ये, पॉवर ऑन. यावेळी धावसंख्या 20 चार्ज केला जातो. विराजने बॅटिंग मध्ये देखील चुका केल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे 4 ते 5 धावा देणं महत्वाचं होतं तिथे मात्र 20 धावा दिलेत. आणि अजून आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या चेंडूवरती जर चौकार षटकार येतोय तर मॅच पूर्ण गेली. कारण की 10 धावाची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पाहिलं गेलं तर 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आडव्या बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. डॉट बॉलने षटक समाप्तीचा इशारा. 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. आता मात्र मॅच कोणत्या षटकामध्ये संपेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण की यावेळेस पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आलेत. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु उलट्या बॅटनेचा प्रयत्न झाला. परंतु यावेळेस बायच्या स्वरूपातील 4 धावा. धावा बॅटने नाही आल्यात परंतु धावा आलेत हे महत्वाचं आहे. 4 धावा आणि 24 ही धावसंख्या, 6 धावांची गरज. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. पूर्णपणे वन साइड मॅच घेऊन गेलाय बॅटिंग करणारा संघ. जो खेळाडू आला त्याने मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला आणि त्याचमुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा झाल्या 20. भैरवनाथ एलेमन वरेकरवाडी टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय. तर टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लगेच ही मॅच संपत तसं लगेच खेळपट्टीच्या बाहेर जायचं. नो बॉल आहे. आता मात्र 25 धावा, 5 धावांची गरज. यावेळेस फ्रीडचा चेंडू त्याच्यावरती येताना पाहिला मी त्या संपूर्ण 4 धावा. स्कोर लेबल आणि त्यानंतर 1 धाव आवश्यक असेल. एका धावेची गरज. स्कोर लेबल झाला 29 आणि 30 धावेची गरज. 1 धाव आता मात्र बाकी असेल. एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि इथं मात्र मॅच फिनिश होते. पुन्हा एकदा बायच्या स्वरूपात येईल धाव. पुढील होणारे मॅच भैरवनाथ वरेकरवाडी आणि भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी. चला लगेच सलामीची जोडी पाठवा. चोरमारवाडी आणि क्षेत्ररक्षण सजून घ्या भरेकरवाडी.